नमस्कार मंडळी, सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आहे गणपती बाप्पाचं आगमन आहे आज, आणि आज मी निघालो एक छोट्याशा राईडवरती। आता सकाळच्या वाजलेत 5 आणि मी आता घरून निघालोय आणि आता आपला प्रवास असणार आहे। सुरुवातीला आता आपल्याला पहिले पुणे गाठायचं आहे। पुणे आपल्यापासून 200 किलोमीटर आहे आणि पुण्यानंतर आपला एक मित्र आहे, तो आपल्यासोबतच आहे। तो थोडासा पुढे गेला, आपण त्याला गाठूया किंवा तो पुढे सुद्धा जाऊ शकतो। तर आपण डायरेक्ट त्याला ज्या स्पॉटवर आहे त्या स्पॉटवर जाऊन गाठूया। तर मित्रांनो, आता आज गणेश चतुर्थी आहे आणि आपण एक गणपतीचं दर्शन करण्यासाठी निघालो आहे आणि असं अजून बरेच काही ॲडव्हेंचर किंवा थोडंफार ट्रेकिंग वगैरे आपण करणार आहोत। तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि बघताय सुरुवातीलाच लाईक करा, म्हणजे लाईक होत नाहीत, त्यामुळे लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की थोडा भारी होणार आहे, व्हिडिओ चांगला होणार आहे। तर मित्रांनो, पहिल्यांदा आता गाडीची टाकी फुल करूया आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट निघूया। आणि हा रोड काय पुणे सोलापूर हायवे, हा रोड तर प्रत्येक वेळेस म्हणजे कोण ना कोण दाखवत आहे किंवा रोड सेमच आहे, त्यामुळे मी रोड काय दाखवत बसणार नाही। मी डायरेक्ट पुणे पास केल्यानंतरच मी ब्लॉग शूट करायला चालू करणार आहे। अजूनमधून एखादा सिनेमॅटिक शॉट येऊन जाईल, काय अडचण नाही। तर मित्रांनो, चला तर जाऊ आता डायरेक्ट पेट्रोल पंपावर। तर मित्रांनो, परत एकदा सर्वांना गुड मॉर्निंग। मी आलो आहे पेट्रोल पंपावरती, पेट्रोल फुल करूया। तर आता फक्त 10-15 मिनटाचा रस्ता राहिला, त्याच्यानंतर मी माझ्या मित्र बालाजीपाशी जाईल। मग आम्ही दोघं सोबत पुढं कुठं जायचं हे ठरवून मग आम्ही पुढे निघतो। हे बघा, चा डॅम आहे, जबरदस्त काय दिसतंय, नजारा आहे। त्याचा टाइम लास्ट पण काढतोय मी, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल। मित्रो, 10 वाजले, 300 किलोमीटरचं अंतर पूर्ण झालं। आता मी आलो आहे मुळशी डॅम। हे मुळशीचं हे डॅम आहे बघा, समोरचा डोंगर आहे पण पूर्ण ढगाच्या आडमध्ये। या बाजूतच नंबर पाणी बघा की काय जबरदस्त पाणी आहे, तिकडं किती लांब पाणी, इतकं मोठा डॅम आहे नाही, लय जबरदस्त मोठा डॅम आहे। जस्ट मी इकडून आलोय, इकडून निघालोय, इकडून सुद्धा काहीतरी ओरडते, इतकं भारी ओरडते का नाही, सुरात आवाज येत असेल तुम्हाला थोडा थोडा। पाणी बी पडते बदबद, पण दिसत नाही झाडाच्या आडमध्ये। माझा मित्र आला होता पुढं बालाजी, त्याने ही रूम घेतली होती, दामिनी घाटामध्येच ही रूम आहे। आहे का इथं वायफाय?
काय करायचं? एंट्री प्रूफ गाईड 50 रुपये, कॅमेरा 195 रुपये आणि एंट्री फीज 140 रुपये. ही इंडियन आपल्या इकडे 140 रुपये. QR कोड स्कॅन करा किंवा बुकिंग अंदर बंद ह्या लिंक उघडा, तुमची तारीख निवडा, फॉर्म भरा आणि ओळखपत्र आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अपलोड करा. फॉर्ममध्ये दिलेल्या ओळखपत्र. इथं काय इकडं काय इथं यावं लागते का? पुढे विचार आहेत का लोक? हां अच्छा अच्छा. आता नॉर्मल आम्हाला फिरायचं असेल तर एखादं असं वॉटरफॉल वगैरे बघायचं असेल तर कुठं आहे? लय लांब आहे. इकडं चालत नाही जाऊ शकत. थोडंफार तरी इकडे गाडी घेऊन नाही जाऊ शकत, चालतच जाऊ शकतो. गाडी जाऊ शकतो हॉटेलमध्ये ना, मग तिथं लावून थोडं जाऊन येतात पुढं काय करू? हां हां ते पलीकडची पार्किंग, तिथून बी जायला रस्ता आहे का इकडं? मग त्या पार्किंगला जाऊया, तिथून हिंडूया, तिथं लावूया गाडी. हां चल. हां तिथंच लावतो मग गाडी. हां वरती जायला ना. तर आता 5-10 मिनिटं येतच टाइमपास करून आम्ही निघतोय पुढं. इकडून आलोय मी वरती. हो हां काय म्हणतो हे म्हणून इकडं खोल्या ना, त्यामुळे हिने जाळी लावली इकडं. कसं असेल म्हणून मी बी ते आणलं ना रे. ते होतं माझ्याकडे लेदरचा वॉटरप्रूफ. तर दुपारचे 1 वाजलेत आणि ह्या ठिकाणी बघा, आता ह्या ठिकाणी एक आम्ही जंगलात नाही, जंगलाच्या बाहेर आपण दुःख बघा असलं जबरदस्त लोक आहे. समोर उभा आहे, अंधाक अंधाक दिसायलाय. जस्ट आता नव्हतं, पूर्ण एकदम विजिबिलिटी चांगली होती, पण अचानक हे धुकं आलंय आणि हे एकदम अनयुजेबल झालं. तर अंदर पण फिरायचं असेल तर पूर्ण तयारीनेच यावं लागतंय. रेनकोट असू द्या किंवा तुमचं तिकीट असू द्या. आणि इथं ठिकठिकाणी पाट्या लिहिलेत, इकडे गेलं तर कारवाई होईल, तिकडे गेलं तर कारवाई होईल. का तर ट्रेक एवढा सोपा नाही, घसरण्याची जागा आहे, पाण्याचं प्रेशर अचानक वाढू शकतो, अशा काही गोष्टी होऊ शकतात. चल रे मग काय घेतलं? प्रायव्हेट कंपनी. ट्रेकिंगच्या नावाखाली जंगल सफारी चालू आहे आमची. आणि या पावसामुळे मला कोयमेल काय जादू पाहावं लागतंय. तर पाऊसच बंद नाही, सारखा चालूच आहे. टिप्पे पडत असेल कॅमेरावर. तर असे जंगलात जाणाऱ्या वाट्यात छोट्या 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 त्यात आम्ही आपलं चाललोय. का तर करायचं काय,
अर्धा तास आहे आमच्याकडं. आम्ही आता पुढं निघणार आहे. पुढं कुठंतरी मुक्काम करायला. त्यानंतर उद्याचा प्रवास उद्या. तर चल थोडं आता बघू, अजून पुढे जाऊन तिथून रिटर्न जायचं. काय म्हणतो बे? चल फिर वाटर क्रॉसिंग बोलते पानी के अंदर से है ना गई. हाँ 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 हे जाते पाणी खाली. हे बघा इथं आदरबंगची आंदरबनची जी तिकीट चेकिंगची जी ऑफिस आहे ती इथं आहे. आम्ही इथपर्यंत आलोय चालत. आता सध्या आता धुकं सगळीकडे धुकं आहे. आता जिथून आम्ही आलतो ते वाट आता मगाशी दिसत होते, आता बिलकुल दिसत नाही. बालाजी याला पुढं कोण आहे का बघायला. त्याला बोललो कोण नसेल तर ये माघारी. तसंही पुढं जायचं नाही, वेळ झालाय. चल चल.